नमस्कार. काल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री बनवस जिल्हा परिषद सर्कलमध्ये आल्या आणि आम्हाला वाटलं ते आल्यानंतर काही ना काहीतरी कामं मार्गी लागतील. या बनवस जिल्हा परिषद सर्कलमध्ये काही रोडचे कामं होतील, काही असे रखडलेले काही कामं होतील आणि ह्या आशेनं सगळे लोक बनवसमध्ये जमले होते आणि त्यांची सभा पण झाली. आणि त्या सभेमधून एक पालकमंत्री असताना त्यांनी कामं लगेच करून देतो असं आश्वासन द्यायला पाहिजे होतं. पण पालकमंत्र्यानं असं न म्हणता अमुक कामाचे शब्द देते, ह्या कामाचे शब्द देते, ह्या नालीचे शब्द देते, ह्या रोडचे शब्द देते असं म्हणून जे पालकमंत्री असताल किंवा हे BJP सरकार असेल, हे इथल्या सर्वसामान्य लोकायला येड्यात काढण्याचं काम करायले. आज गेली 15 वर्ष झालं, जवळपास आज 12 वर्ष झालं ह्या महाराष्ट्र राज्यात BJPची सत्ता आहे. आणि जर तुम्ही गावगाड्याच्या जर विकास बघितला तर शून्य असा विकास ह्या BJP सरकारचा आहे. आणि ह्यांच्या पालकमंत्री जर इथं येऊन जर नुसत्या कामाचे शब्द देत असताल तर इथल्या सर्वसामान्य जनतेनं विश्वास तरी कोणावर ठेवायचा. एक पालकमंत्री म्हणून त्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला शब्द नाही तर कामाचं आश्वासन नाही तर काम लगेच केल्या जाईल, एक कामाची डेडलाईन दिली पाहिजे होती. त्या पद्धतीची कोणतीच पूर्तता किंवा शब्द दिला नाही. आणि जे त्यांच्यासोबत आजी जे नेते आले होते, जे म्हणत होते बनवस सर्कलमध्ये आम्ही येऊ करून ह्याला ताकद लावून त्याला ताकद लावू, मला खास करून त्या सर्व आजी नेत्याला मला सांगायचं आहे, तुम्ही बनवस सर्कलमध्ये डोकं घालू नका. तुम्ही जर बनवस सर्कलमध्ये जर डोकं घालणार असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या सर्कलमध्ये येऊन आम्हाला थोडासा तुमचा विचार करावा लागेल. कारण तुम्ही किती कामं केलेत, किती कामं करू शकतात ह्याची पात्रता गेली 15 वर्ष झालं ही गंगाखेड विधानसभेत जनता तुम्हाला बघायली. आणि या BJP सरकारनं इथल्या सर्वसामान्य माणसाचं वाटोळं केलंय. इथल्या OBC समाज असेल, इथला प्रत्येक भटके विमुक्त समाज असेल, आमचा OBCचा DNA म्हणून मतदान घ्यायचे आणि विकास मात्र शून्य करायचा, हे याच्या पुढे चालणार नाही. मी इथल्या पालकमंत्र्याला मला एक सांगायचं आहे, तुम्ही ज्या कामाचा शब्द दिलाय त्या कामाची पूर्तता ह्या 15 दिवसात करायला पाहिजे. नुसतं नका इलेक्शन तोंडावर आलं म्हणून फिरायचं, नका हे आमचा उमेदवार आहे ते आमचा उमेदवार आहे ह्याला मतदान करा, मी हे शब्द देते, शब्द नाही, तुम्ही कामं करा आधी, मग तुमच्या उमेदवाराला लोक मतदान देताल. नसता तुम्ही किती जरी फिरले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि काही लोक बोलत सुटलेत, पालम तालुक्यातल्या 4ला 4 BJPच्या, 4ला 4 BJPच्या. एवढा तुम्ही असं जर बोलत असताल तर थोडं ग्राउंड लेवलला येऊन तुम्ही विचार करा. आज गंगाखेड विधानसभेत BJP शून्य आहे आणि हे तुमच्या सगळ्या बोलण्यामुळे, तुमचं नुसतं बोलबच्चनच आहे. कामाच्या बाबतीत BJP शून्य आहे, शून्य. आणि याच्यानंतर मला तुम्हाला परत सांगायचं आहे, ताई तुम्ही जिथं कुठं शब्द देत असताल शब्द देऊ नका, कामं कृतीतून करून दाखवा. कारण तुम्ही या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात आणि पालकमंत्री असताना जर तुम्हाला शब्द देण्याची वेळ येत असेल तर मग सर्वसामान्य लोकांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा, काम कोण करणार आहे. जसे आजी नेते शब्द द्यायले तसं तुम्ही जर पालकमंत्री म्हणून जर शब्द देणार असताल तर नक्कीच इथल्या माझ्या बनवस जिल्हा परिषदमधल्या प्रत्येक माणसाची दिशाभूल करण्याचं काम आणि पाप तुम्ही करताय. तर ही चूक तुमच्याकडनं होऊ नये एवढीच अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या काळात तुम्ही जे शब्द दिलाय ते इलेक्शनच्या आधी पूर्ण करावा. बनवस गावामध्ये जे येऊन तुम्ही शब्द दिलाय ते इलेक्शनच्या अगोदर पूर्ण व्हावा, ही माझी आणि तिथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेची ही आशा आहे. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय भारत, जय OBC, जय मल्हार.